नमस्कार शेतकरी मित्रांनो. यंदा पाऊस सुरुवातपासूनच चांगला झालेला आहे. निसर्गाने यंदा चांगली साथ दिली आहे. तरी धोरणात्मक दिशाभूल आणि मूल्य आधारावर अभाव यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या आता संकटात येण्याची शक्यता अधिक आहे. बाजारभाव, आयात धोरण आणि MSP यांच्यातील विसंगतीचा जो काही भार आहे तो शेवटी शेतकऱ्यालाच सहन करावा लागताना दिसत आहे. राज्य शासनाने या समस्यांवर आता सामूहिक प्रयत्न व केंद्राशी समन्वय साधून उपाययोजना करायला सुरुवात केली नाही तर खरीपाचा जो काही हंगाम आहे तो शेतकऱ्यांचा असाच जाणार आहे. फक्त आश्वासनं शेतकऱ्यांना भेटताना दिसत आहे. काल परवाच एक GR आला ज्याच्यामध्ये जी काही अतिवृष्टीची नुकसान भरपाई होती त्याच्यात पण जवळपास 20,000 शेतकऱ्यांना याच्यामध्ये वगळण्यात आलं. ही सगळी चिंतेची बाब आहे मित्रांनो. काय अगदी थोडक्यात जाणणार आहोत, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा असेच महत्वपूर्ण अपडेटसाठी. आधारभूत किंमत जी काही MSP आपण म्हणतो त्याला बाजारभावातील तफावत आपल्याला आजपर्यंत दिसत आहे. सरकारने जरी MSP वाढवलं तरी प्रत्यक्षात बाजारामध्ये त्या किमती मिळत नाही. शेतकऱ्यांना जर MSP 10 रुपये तर आज शेतकऱ्यांना फक्त 7-8 रुपयानेच भाव बाजारात मिळतोय. सोयाबीनचे जर उदाहरण घेतलं आपण तर MSP 5,328 असताना बाजारभाव फक्त 4200 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला. म्हणजे एवढी मोठी तफावत याच्यामध्ये दिसते. यामुळे शेतकऱ्यांचं काय होतंय, शेतकरी तर आर्थिक दृष्ट्या मागासलेला जाताना दिसत आहे, पण त्याची जी काही वणवण आहे ती वणवण देखील होताना दिसत आहे. आयात धोरण जर विचार केला तर याचा स्थानिक शेतीवर खूप काही मोठा विपरीत परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे शेतकरी हा डबकाईला आलेला आहे. खाद्यतेलाचा जर विचार केला तर खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करून स्वस्त आयात प्रोत्साहित केली जात आहे, जेणेकरून शेतकरी परत एकदा कसा अजून डबकाईला जाईल. त्यामुळे देशांतर्गत तेलबिया उत्पादक जे काही आहे जवळपास म्हणजे सोयाबीन हे अडचणीत आलेला आपल्याला दिसला मागच्या वर्षी देखील. डाळींचा जर विचार केला तर शुल्कमुक्त आयात वाढवली असून त्यामुळे तूर आणि उडदाची ती काय आहे त्याच्यामध्ये अगदी तफावत आपल्याला दिसतंय. हरभऱ्याचा जर विचार केला तर कडधान्यांवर पिवळ्या वाटाण्याच्या भेसळीचा परिणाम होताना दिसत आहे. म्हणजे शेतकऱ्याने पिकवलेला माल त्याच्यामध्ये भेसळ करताना दिसत आहे. कापूस व साखरेचं देखील अस्थिरता आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये दोष कोणाचा, सरकारचा की हे जे काही स्थानिक दलाल असतात यांचा? तर ऑफकोर्स सरकारने यांच्यावर काहीतरी अंकुश लावणं गरजेचं असतं. साखरेचा जर विचार केला तर साखरेच्या उद्योगामध्ये FRP वाढली तरी विक्री मूल्य स्थिर ठेवलं गेलं नाही आणि याच्यामुळे जे काही ऊस उत्पादक व साखर कारखाने या दोघंही संकटात आलेले आपल्याला दिसते. म्हणजे महाराष्ट्रातील कुठलाही शेतकरी आज याच्यामध्ये आपल्याला की ज्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असं काही दिसत नाही. याला कारण काय, जी की राजकीय धोरणं आहेत, राजकीय धोरणांमध्ये जी काही विसंगती आहे, जे गोष्टी बोलतायत त्या गोष्टी पूर्ण होताना दिसत नाही. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असूनही या समन्वयाचा अभाव आपल्याला दिसत आहे. टिबल इंजिन म्हणणारं जे काही सरकार आहे ते शेतीविषयक धोरणांमध्ये अतिशय मागे असताना आणि संकुचित बुद्धी वापरून शेतकऱ्यांना कसं डावलण्यात येईल याचाच विचार ते करतायत. निवडणुकांच्या आधी आश्वासन, नंतर दुर्लक्ष, सातबारा कोरा करणार आणि नंतर सगळे विसरलेले आपल्याला दिसत आहेत. याच्यामध्ये उपाययोजना करायला पाहिजे, शिफारसी करायला पाहिजे, जेणेकरून स्वस्त आयात टाळण्यासाठी धोरणात्मक फेरबदल करण्यात येतील. याच्यामध्ये खाद्यतेल असो, आयात शुल्क असो, हे जे काही वाढवायला पाहिजे, जेणेकरून शेतकरी जो आहे आपला तो सुजलाम सुफलाम होईल. त्याच्यामधून मिळणारा जो काही महसूल आहे तो देशांतर्गत उत्पादनाच्या प्रोत्साहनासाठी वापरण्यात जावा असंही याच्यातनं आपल्याला दिसतंय. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आज जो काही शेतकऱ्याची अवस्था आहे ती शेतकऱ्याची अवस्था काही चांगली नाहीये. शेतकरी हा जो आहे अतिशय शेतकऱ्याला ना पीक विमा वेळेवर मिळतोय, ना नुकसान भरपाई मिळते, ना अतिवृष्टीची नुकसान भरपाई आहे, ना सोयाबीन कापसाचं जे काही भावांतर योजनेअंतर्गत अनुदान होतं ते अजून मिळालं नाही, ना MSP चे दर आहे याला शेतकऱ्यांना मिळत आहेत. याला कारण शासन सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपला शेतकरी कुठेतरी एक मिडल लेवलला येईल आणि आपलं जे काही उपजीविकेचे साधन आहे ते साधन घरच्यांना व्यवस्थितरित्या सांभाळेल, त्यांचं पालन पोषण करेल. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी शासनाने मनावर घेणं गरजेचं आहे. आपण फक्त आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आंदोलनांच्या माध्यमातून शासनाला सांगतो, शेवटी निर्णय त्यांच्या हातात आहे, त्यांनी या गोष्टी करणं गरजेचं आहे. धन्यवाद.